खातं असेल किंवा क्रीडा खातं असेल। माणिकराव कोकाटे यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलेली आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होईल अशी दाट शक्यता खरं आता वर्तवली जात आहे। आपण बघतो की कायदे आणि सुव्यवस्था जी आहे ती सगळ्यात सर्वोच्च स्थानावरती आहे आणि त्याचाच आदर करून पक्षाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो अजितदादांनी घेतलेला होता, मात्र तो तत्वतः स्वीकार केलेला होता। मात्र त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर नाशिकमधून देखील पोलिसांचं एक पथक जे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। जशा पद्धतीने कोर्टामध्ये मागच्या काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू होती आणि याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाची घडामोड होताना पाहायला मिळत होती। माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा किंवा विधिमंडळाचा कोणताही दणका खरं तर कोणत्याही क्षणी बसू शकतो अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती आणि त्या सगळ्या ह्या घडामोडींच्या दरम्यान आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांची देखील काल अजित पवार यांनी भेट घेतलेली होती। त्याच्यानंतर आज दिवसभर पक्षाच्या कार्यालयामध्ये सुद्धा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठका चालू होत्या। हे सगळ्या घडामोडी घडत असताना आपण बघतो की अजित पवार यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आपण बघितलं मागच्या काही 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांचं खातं काढून घेतलेलं होतं। ते मागच्या 2 दिवसांमध्ये बिन खात्याचे मंत्री होते, मात्र आता त्यांचं मंत्रीपद जे ते गेलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा खरं आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी झालेला सदनिका आणि एकूणच ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता माणिकराव कोकाटे यांना एक मोठा धक्का मानला जात आहे। सध्या माणिकराव कोकाटे हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। त्यांनी जे कारण सांगितलेलं आहे उच्च रक्तदाबाचं, मात्र आता ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाशिकचे पोलीस नाशिकचं पथक जे मुंबईमध्ये येणार आहे ते त्यांना अटक करतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की आपण बघतो मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने ही चर्चा चालू आहे की जेव्हापासून न्यायालयाने खरं तर जी भूमिका घेतलेली आहे की न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे त्याच्यानंतर कुठेतरी माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झाले होते। त्यांनी जे कारण दाखवलं होतं त्याच्यावरती विरोधक टीका करताना पाहायला मिळत होते, मात्र आता सरकारने स्वतःहून त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा हा राजीनामा गेलेला आहे। त्याच्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतो की पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने खरं तर महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावल्याचं कळतं आहे। स्वतः अजित पवारांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे आणि त्यांचा जो राजीनामा आहे तो आता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे। रुपाली, या आधी देखील राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर अशीच कारवाई झालेली होती। सध्या आपण पाहतोय की पालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। नक्कीच आपण बघितलं तर याच्या आधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जशा पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाले होते, त्यांचं देखील मंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं। त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की आता पक्षामध्ये पुन्हा एकदा मोठा एक धक्का बसलेला आहे। पालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, आणखी काही निवडणुका तोंडावरती असताना अशा पद्धतीने एक मोठी कारवाई सध्या पक्षामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा खरं तर अजित पवार यांनी स्वीकारलेला होता, मात्र तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला नव्हता। मात्र आता त्यांनी जी माहिती दिलेली आहे, जे ट्विट अजित पवारांनी केलेलं आहे ते ट्विट अतिशय महत्त्वाचं आहे की कायदा आणि सुव्यवस्था ही सर्वोच्च स्थानावरती आहे आणि त्याच्यामुळे पक्षाची मूल्य आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता खरं तर आता आम्ही जे आहे ते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे खरं तर राजीनामा पाठवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नाशिकमधून जे पथक निघालेलं आहे ते मुंबईमध्ये कोणत्याही क्षणी पोहोचेल आणि माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते अशी दाट शक्यता खरं तर आता वर्तवली जात आहे। तशा पद्धतीने आपण बघतो की एकूणच सदनिकेच्या संदर्भात हा सगळा घोटाळा झालेला होता। माणिकराव कोकाटे यांच्यावरती काही गंभीर आरोप झालेले होते। या प्रकरणाची अनेक वर्ष खरं तर सुनावणी चालू होती, मात्र आता आपण बघतो की कोर्टाने तो निकाल दिलेला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे। कोर्ट कोणत्याही पद्धतीने सरकारमधील मंत्री आहे म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल कोणतीही मवाळ भूमिका घेताना पाहायला मिळत नव्हतं आणि त्याच अंतर्गत आपण जर आता पाहिलं तर स्वतः अजित पवार यांनी खुद्द ट्विट करून ही माहिती दिल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता आहे ती आणखी जास्त खरं तर दाट झाल्याचं कळतं आहे। आता माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। मात्र आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने याच्यापूर्वी धनंजय मुंडे असतील, आता माणिकराव कोकाटे असतील, सलग 2 जे धक्के आहेत ते
राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या या सरकारच्या काळामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपण बघितलं की भाजप आणि शिंदेकडून वारंवार जे आहे ते नवाब मलिक यांच्या नावावरती कुठेतरी विरोध केला जात आहे. एका बाजूला माणिकराव कोकाटे यांच्यावरती ही कारवाईची जी टांगती तलवार होती ती कायम होती आणि अशामध्ये कुठेतरी पक्षाची प्रतिमा मलिन होते किंवा पक्षाच्या अनुषंगाने आपण बघतो की जागा वाटपासंदर्भात याचा किती फटका बसेल हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता मुख्यमंत्र्यांपर्यंत खरं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा गेल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना कधी अटक होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तशा अनुषंगाने आपण बघतो की माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. मात्र तरी सुद्धा नेमकं आता जे मेडिकल बुलेटिन येतं त्या अनुषंगाने त्यांना कोणत्या नियमांअंतर्गत त्यांना अटक केली जाते की त्यांना थोड्या दिवसाचा रिलीफ मिळतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. रुपाली, खरं आहे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे, पण रुपाली माणिकराव कोकाटे हे नाशिकचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या या अटकेमुळे सिन्नरमधल्या स्थानिक राजकारणावर किंवा तिथल्या आगामी निवडणुकांवर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो?